नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 त्यातील समास चौथा, ज्याचे की शीर्षक आहे आत्मा निरूपण, ह्याचे वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास चौथा, आत्मा निरूपण. या विश्वात ज्या सगळ्या घडामोडी चालतात त्या फक्त एका अंतरात्म्याच्या सत्तेने चालतात, हा विचार या समासामधील केंद्रबिंदू आहे. अनंत अंतरात्मा द्रष्टा आहे, सर्वसाक्षी आहे, पण जो जाणीव स्वरूप आहे, चैतन्य रूप आहे, त्यालाच जगदीश किंवा जगदीश्वर म्हणतात. त्याची एकट्याची सत्ता सर्व ठिकाणी वाटली आहे, सर्व शरीरांतरी विभागली आहे, म्हणजे एकच अंतरात्मा सर्व देह चालवतो. तो जगाचे व जीवांचे धारण, रक्षण व पोषण करतो. त्याच्या कळेने सृष्टी चालते. तो संपूर्ण ज्ञानमय आहे. जगाच्या घटनेमध्ये आढळणारी संगती आणि व्यवस्था त्याच्या ज्ञान सामर्थ्यामुळे तगून राहतात. मूळ संकल्पच जगामध्ये साकार होत आहे. ज्याच्या पदरी भाग्य असेल त्यालाच त्या अंतरात्म्याचे वास्तविक स्वरूप समजते. साधकाने त्याचे अनुसंधान ठेवण्यास शिकावे. त्याचे अनुसंधान हेच ध्यान होय. त्या ध्यानातूनच त्याचे ज्ञान उदय पावते. अंतरात्म्याची उपासना करता करता कल्पना नाश पावून प्रचिती येते. देव आणि भक्त एकरूप होतात, म्हणून उपासना ज्ञानस्वरूप बनते. मी तोच आहे हा महाकारण देह होय. अखेर तोही टाकावा, म्हणजे अनुभवाची पूर्णता होते. तात्पर्य, आपण माईक आहोत, सगळे कर्तृत्व भगवंताकडे आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास चौथा, आत्म निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. व्यवहारात देशात राजाची सत्ता चालते, पण ती सत्ता काही प्रत्यक्ष दिसत नाही. तिचा परिणाम तेवढा दिसतो. त्याचप्रमाणे जगामध्ये अंतरात्म्याची सत्ता सर्व ठिकाणी सर्व बाबतीत चालते. ती प्रत्यक्ष दिसत नाही, पण तिचा अंमल आढळतो. सकळ जनास प्रार्थना, उगेच उदास करावे ना, निरूपण आणावे मना प्रत्ययाचे. सर्व लोकांना माझी प्रार्थना अशी आहे की कोणीही उगीच उदासीन होऊ नये. मी सांगतो हे निरूपण स्वानुभवाचे आहे, ते नीट समजून घ्यावे. प्रत्यये राहिला एकेकडे, आपण धावतो भलतेकडे, तरी सारा साराचे निवाडे कैसे होती. स्वानुभव राहिला एकीकडे आणि आपण धावतो भलतीकडे. अशा परिस्थितीत सार व असार यांचा बरोबर निवाडा करता येणे शक्य नाही. उगीच पाहता सृष्टी, गलबला दिसतो दृष्टी, परी ते राजसत्तेची गोष्टी वेगळीच. सृष्टीकडे जर आपण सहज पाहिले तर जिकडे तिकडे गोंधळ नजरेस पडतो, पण राजसत्तेची गोष्ट निराळीच असते. ज्याप्रमाणे व्यवहारात गोंधळ आढळला तरी त्याच्या पाठीशी अदृश्य राजसत्ता असते, त्याचप्रमाणे या जगात आपल्या दृष्टीला गोंधळ किंवा अव्यवस्था आढळली तरी त्याच्या पाठीमागे ईश्वरी सत्ता कार्य करीत असते, हे अगदी खरे आहे. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणे द्वारे प्राप्त होती. पृथ्वीमध्ये जेवढी म्हणून शरीरे आहेत तेवढी सारी भगवंताची घरे आहेत.
प्रत्येक शरीरात भगवंत राहतो. त्या शरीराच्या द्वाराने जीव अनेक प्रकारची सुखे भोगतो. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षीतसे. त्या ईश्वराचा महिमा कोणालाही कळलेला नाही. भगवंताने आपला कृपाळूपणा जगातील आयांच्या ठिकाणी वाटला आहे. प्रत्यक्ष ईश्वरच जगाचे रक्षण करत असतो. ज्या कृपाळूपणाने ईश्वर जगाचे रक्षण करतो त्याची कल्पना येण्यास मातेचे कृपाळूपण बघावे. सत्ता पृथ्वीमध्ये वाटली, जेथे तेथे विभागली, कळेने सृष्टी चालिली भगवंताचे. ईश्वराची सत्ता जगामध्ये वाटलेली आहे, जेथे तेथे ती विभागलेली आहे. भगवंताच्या कलेनेच सर्व सृष्टी चाललेली आहे. ईश्वरी सत्ता जाणीव रूप आहे. जगामधील प्रत्येक वस्तूमध्ये ती अंतर्यामी वास करते. तिच्या सामर्थ्याने वस्तूंची हालचाल होत असते. मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता, शरीरी विभागली तत्वता, सकळ कळा चातुर्यता तेथे वसे. मूळ पुरुष जो ज्ञानी अंतरात्मा, त्याची सत्ता सर्व ठिकाणी वावरते. सर्व जीवांच्या देहामध्ये जाणीव रूपाने ती विभागली आहे. जीवांच्या ठिकाणी आढळणारे कौशल्य व चातुर्य त्या सत्तेचाच परिणाम आहे. सकळ पुराचा ईश, जगामध्ये तो जगदीश, नाना शरीरी सावकास करू लागे. सगळ्या देहरूपी नगरींचा तो स्वामी असून जगामधील जगदीश किंवा जगाचा स्वामी देखील तोच आहे. तो अनेक शरीरात वास करतो आणि जीवनाचा व्यवहार स्वस्थपणे चालवतो. पाहता सृष्टीची रचना, ते एकाचेन चालेना, एकची चालवी नाना देह धरुनी. सृष्टीची रचना पाहिली तर असे दिसते की एवढा हा विशाल पसारा एखाद दुसऱ्याला आवरणे अशक्य आहे. मूळ चालवणारा एकच असला तरी तो अनेक देह धारण करून एवढा अवाढव्य पसारा चालवीत असतो. नाही उंच नीच विचारिले, नाही बरे वाईट पाहिले, कार्ये चालो ऐसे झाले भगवंतासी. सृष्टी निर्माण केली त्या समयी ईश्वराने श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा विचार केला नाही किंवा चांगले आणि वाईट हा भेद पाहिला नाही. कोणीकडून तरी सृष्टीचे कार्य चालावे अशा हेतूने त्याने अनेक देह निर्माण केले आणि त्याच्यात आपले अधिष्ठान ठेवले. किंवा निर्णय आडवे केले, किंवा अभ्यासी घातले, हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे. काही जीवांच्या आड अज्ञान घातले, हे त्याने का घातले? काही जीवांना त्याने अभ्यासात घातले, ते का घातले? अशा रीतीने त्याने जग कसे कसे निर्माण केले हे त्याचा तोच जाणे. ईश्वराने जग निर्माण केले हे अगदी खरे आहे, परंतु त्याची रचना अत्यंत गूढ आणि रहस्यमय असल्याने माणसाची बुद्धी सृष्टी रचना पाहून विस्मय पावते. या विलक्षण विस्मयामध्येच मानवी जीवनामधील सगळ्या ज्ञानोपासनेचे मूळ आहे. जगामध्ये विभागून आपल्या कलेने जगाचा कारभार चालवणाऱ्या त्या जगदीश्वराचे अनुसंधान ठेवणे हीच उपासना, हेच ध्यान आणि हेच ज्ञान होय. जगदांतरी अनुसंधान, बरे पाहणे हेची ध्यान, ध्यान आणि ते ज्ञान एक रूप. जगात घडणाऱ्या घटनांच्या अंतर्यामी ईश्वराची सत्ता कार्य करते असे सतत भान ठेवणे हे भगवंताचे अनुसंधान होय. अनुसंधानामध्ये स्वतःचा विसर पडू लागणे हे ध्यान होय. स्वतःचा संपूर्ण विसर पडून ध्यान परिपक्व झाले म्हणजे तेच ज्ञान होय. ध्यान आणि ज्ञान अखेर एकरूपच आहे. प्राणी संसारास आला, काही एक शहाणा झाला, मग तो विवरो लागला भूमंडळी. माणूस जगामध्ये जन्माला येतो, तो थोडा बहुत शहाणा होतो आणि मग तो जगाबद्दल विचार करू लागतो. प्रगट रामाचे निशाण, आत्मा राम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे.
त्या अंतरात्म्याचे निशाण जगात प्रगट आहे, म्हणजे त्याच्या सत्तेची खूण जगात प्रगटपणे अनुभवास येते. तो ज्ञानमय आहे. ज्ञानाने आतबाहेर दाटपणे भरलेला आहे. विश्वाला सांभाळणारा असा तो अंतरात्मा सर्व ठिकाणी विद्यमान आहे, परंतु त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान एखाद्यालाच भाग्याने प्राप्त होते. उपासना धुंडून वासना धरिली, तरी ते लांबतची गेली. महिमान कळे बोलिली, यथार्थ आहे. एखाद्याने आपल्याला हवी तशी उपासना शोधून काढली, पण ती करीत असता त्याने काही वासना मनात धरली, तर ती वासना नाहीशी होत नाही, उलट लांबतच जाते. त्यामुळे अंतरात्म्याचा महिमा कळत नाही असे जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. उपासनेमध्ये जोपर्यंत वासना प्रधान आहे तोपर्यंत मन अधोमुखच राहते. ते ऊर्ध्वमुख झाल्या वाचून ईश्वराचा महिमा कळत नाही, आणि वासना असेपर्यंत मन ऊर्ध्वमुख होत नाही. द्रष्टा म्हणजे पाहता, साक्षी म्हणजे जाणता, अनंतरूपी अनंता ओळखावे. अंतरात्मा द्रष्टा आणि साक्षी आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि साक्षी म्हणजे जाणणारा. अनंत रूपांनी द्रष्टेपणा व साक्षीपणा दाखवणारा असा अनंत परमात्मा, अनंत अंतरात्मा आपण ओळखावा. संगती असावी भल्यांची, धाटी कथा निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे. सज्जनांची संगत ठेवावी आणि कथा निरूपणे ऐकण्याची सवय असावी. त्या योगाने मनाला थोडीफार विश्रांती लाभते. त्याही मध्ये प्रत्यये ज्ञान, जाऊन टाकिला अनुमान, प्रचिती विण समाधान पाविजे लखैचे. त्यातले त्यात अनुभवाचे ज्ञान असावे. त्या ज्ञानाने अनुमानाचे भस्म होऊन जाते. प्रत्यक्ष अनुभवा वाचून मनाला समाधान मिळत नाही. मूळ संकल्प तो हरिसंकल्प, मूळ माये मधील साक्षेप, जगदांतरी तेची रूप देखी जेते. मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळ पुरुषाचा संकल्प तोच हरिसंकल्प समजावा. मूळ मायेचा सारा खटाटोप या संकल्पानुसार चालतो. जगाच्या अंतरंगात हा मूळ संकल्पच भरलेला आहे. त्या संकल्पाप्रमाणे जगातील साऱ्या घटना घडतात. उपासना ज्ञान स्वरूप, ज्ञानी चौथा देह आरोप, या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा. मूळ माया हा ब्रह्मांडाचा चौथा व महाकारण देह आहे. तो ज्ञान स्वरूप आहे. तोच उपासनेचा ईश्वर होय. ईश्वराची उपासना म्हणजे ज्ञान स्वरूपाचीच उपासना असते. पण ही मूळ माया संकल्परूप आहे. परब्रह्मावर आरोप आहे. यासाठी साधकाने सर्व संकल्पांचा त्याग करायला पाहिजे. पुढे परब्रह्म विशाळ, गगनासारिखे पोकळ, घनपात कोमळ काये म्हणावे. सर्व संकल्पांचा त्याग केल्यावर मूळ माया बाजूस सरते. मग त्याच्या पुढे आकाशासारखे विशाल व पोकळ परब्रह्म जिकडे तिकडे अनुभवास येते. त्या स्वरूपाला घनदाट म्हणावे किंवा पातळ म्हणावे किंवा नाजूक कोमल म्हणावे, काय म्हणावे ते कळत नाही. उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञाने पाविजे निरंजन, योगियांचे समाधान येणे रीती. उपासना ही ज्ञानाची पूर्वावस्था आहे. उपासनेचे पर्यवसान ज्ञानामध्ये होते. ज्ञानाने नंतर निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते. अशा रीतीने योग्यांना समाधान लाभते. विचार नेहटून सा पाहे, तरी उपासना आपणची आहे. एक जाये एक राहे देह धरुणी. निश्चयाने नेट लावून जर विचार केला तर असे आढळेल की ज्याची उपासना करायची ते उपास्य आपणच आहोत. उपासनेला द्वैत लागते, पण उपासक उपास्याची उपासना करता करता स्वतः आपण उपास्यामध्ये विलीन होतो. अर्थात एक जातो व एक राहतो. उपासक जातो व उपास्य राहतो. ज्या देहात उपासक राहत होता
त्याच देहात आता उपास्य राहतो. अखंड ऐसी घाल मेली, पूर्वा पार होत गेली, आता ही तैसीच चालिली, उत्पत्ती स्थिती. अशी ही उलाढाल पूर्वीपासून होत आली आहे. आता ही उत्पत्ती व स्थिती तशीच चालली आहे. जगामधील साऱ्या घटनांचा खरा करता ईश्वर आहे. त्याचे अधिष्ठान ठेवून माणसाने वागावे असे श्री समर्थ आता सांगतात. बनावरी बनचरांची सत्ता, जळावरी जलचरांची सत्ता, भूमंडळी भूपाळा समजता, येणेंची न्याये. वनावर वनचरांची सत्ता चालते, जलावर जलचरांची सत्ता चालते. याच न्यायाने पृथ्वीवर सगळ्या राजांची सत्ता चालते. अर्थात सर्व विश्वावर भगवंताची सत्ता चालते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कर्मामध्ये सामर्थ्य आहे. जो जो कर्म करील त्यास सामर्थ्य प्राप्त होईल, परंतु त्या कर्मास भगवंताच्या अनुसंधानाचा आधार पाहिजे. आपण निमित्त मात्र आहोत. खरा करता भगवंत आहे. त्याच्या सत्तेने कर्म घडणार व त्याचे फळ मिळणार अशी निष्ठा असणे हे भगवंताचे अधिष्ठान होय. अशा निष्ठेचा माणूस कर्म उत्तम करून देखील त्यापासून अलिप्त राहील. त्यास कर्तेपणाचा अभिमान होणार नाही. कर्ता जगदीश हे तो खरे, परिविभाग आला पृथकाकारे, तेथे अहंतेचे काविरे बाधिजेना. खरा करता जगदीश्वर भगवंत आहे ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे, परंतु त्याची सत्ता प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी विभागली आहे. ईश्वर स्वतः वेगळेपणाने काही करीत नाही. निरनिराळ्या प्राण्यांकडून तो आपल्या सत्तेने कर्मे घडवून आणतो. म्हणून आपल्या हातून जे जे कर्म घडते त्याच्या अहंकाराचे वेळ जाणत्याला बाधत नाही. हरिर्दाता हरिर भोगता, ऐसे चालते तत्वता, ये गोष्टीचा आता विचार पहावा. भगवंत दाता आहे तसा भगवंत भोगता सुद्धा आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे. या गोष्टीचा नीट विचार करावा. सकळ करता परमेश्वरू, आपला माईक विचारू, जैसे कळेल तैसे करू जगदांतरे. परमेश्वर सकळ करता आहे. आपण माईक आहोत. आपले कर्ते पण माईक आहे, खोटे आहे. म्हणून जगाचा अंतर्यामी ईश्वर जेवढे ज्ञान देईल तेवढे समजून जे कर्म करता येईल ते करावे. देवा एवढे चपळ नाही, ब्रह्मा एवढे निश्चळ नाही, पायरीने पायरी चढवून पाही मूळ पर्यंत. देवा इतके म्हणजे अंतरात्म्या इतके चपळ दुसरे कोणी नाही. परब्रह्मा इतके निश्चळ दुसरे काही नाही. पण हे कळण्यासाठी पायरी पायरीने चढत मूळ मायेपर्यंत जावे आणि तेथे स्वानुभवाने पहावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मा निरूपण नाम समास चौथा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 20व्या मधील समास चौथ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। जय जय रघुवीर समर्थ। चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया। नमस्कार। हरिओम 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 हरिओम।